तर हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर गाईज आज आपण आलेलो आहे ठाण्यामध्ये। ठाणा वेस्ट इथे आहे ना कॅडबरी कंपनीच्या बाजूला आहे ना रेमंड कंपनी आहे। त्या रेमंड कंपनीच्या ग्राउंड मध्ये आहे ना वृक्षवल्ली असा फेस्टिवल चालू आहे। तर हे बघा गाईज, इकडे आहे हा कॅडबरी कंपनीचा सिग्नल आहे आणि त्याच्यानंतर इकडे बाजूला रेमंड कंपनी आहे आणि इकडे असा हा वृक्षवल्ली प्रदर्शन चालू आहे। बघू शकता त्यांनी इकडे असा मस्त ग्रीन ग्रास मध्ये असा बाहेर हत्ती बनवलेला आहे मोठा। ठाणे महानगरपालिका उद्यान विभाग प्राधिकरण आयोजित वृक्षवल्ली 2024 झाडे, फुले, फळे व भाजीपाला 13वे भव्य प्रदर्शन आहे। बघू शकता तुम्ही इथे दिनांक 9 तारखेपासून ते 11 फेब्रुवारी पर्यंत आणि याची वेळ आहे सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत चालू आहे। आणि इकडे तुम्हाला येण्यासाठी हा बघा हा प्रवेश विनामूल्य आहे। तर चला आपण या आतमध्ये जाऊया आणि बघूया या वृक्षवल्ली प्रदर्शन मध्ये काय काय आपल्याला बघायला मिळतंय ते। हे बघा आतमध्ये आल्याच्या नंतर ना इकडे त्यांनी पार्किंग साठी इकडे खूप मोठी स्पेस ठेवली आहे आणि या बाजूला इकडे असा एरो दाखवलाय वृक्षवल्ली प्रदर्शन। तर हे बघा आतमध्ये आल्याच्या नंतर ना इकडनं अशी एंट्री आहे आणि इथे त्यांनी एंट्रीलाच मस्त असे 2 हत्ती ठेवलेले आहेत आणि आतमध्ये आल्याच्या नंतर ना इकडे मस्त अशी त्यांनी रांगोळी काढली बघा मोराची। वृक्षवल्ली 2024 एक सफर जैव विविधतेची। आणि त्यानंतर इकडे आतमध्ये आल्याच्या नंतर हा बघा इकडे एक मस्त असा जिराफचा पुतळा ठेवलेला आहे आणि इकडे असा हत्ती ठेवलेला आहे आणि सगळीकडे तुम्हाला इकडे बघू शकता तुम्ही सगळीकडे अशी फुलं झाडं अशी सगळी आजूबाजूला लावलेली आहेत। त्यानंतर आतमध्ये आल्याच्या नंतर इकडे तुम्ही बघू शकता बघा मस्त हा त्यांनी गेट बनवलेला आहे। हे बघा इकडे असं हे थोडं वारली पेंटिंग टाइप इकडे त्यांनी केलेलं आहे आणि असा हा पूर्ण लाकडाचा असा बांबूंनी वगैरे त्यांनी इथे गेट बनवलेला आहे। आणि त्यानंतर इथे आतमध्ये आल्याच्या नंतर हे बघा इथे तुम्ही एसटी वसाहत ठाणे यांनी असं इथे किल्ले शिवनेरी बनवलेला आहे आणि इकडे असं बघू शकता तुम्ही आपल्या महाराष्ट्राचा असा इकडे फुलांनी आणि झाडांनी मस्त असा महाराष्ट्राचा नकाशा बनवलेला आहे। आणि इकडे पण तुम्ही बघू शकता हा पण एसटी वसाहत ठाणे यांच्याकडनं इकडे ना किल्ले प्रतापगड असा बनवलेला आहे त्यांनी इकडे मस्त त्याच्या बाजूला अशी झाडं वगैरे लावलेली आहेत। आणि महाराष्ट्रानंतर इकडे त्यांनी असं गोव्याचा देखावा बनवलेला आहे। हे बघा इकडे बघू शकता तुम्ही असं मस्त असं थोडंसं बीच टाइप बनवलेलं आहे त्यांनी। बोट आहे इकडे, नारळाची झाडं वगैरे आहेत आणि बाजूला मस्त असे खूप सारी फुलं वगैरे लावलेली आहेत त्यांनी। इकडे त्यांनी असा हा गोव्याचा देखावा बनवला आहे। आणि त्यानंतर या बाजूला आहे ना इकडे त्यांनी केरळचा असा देखावा बनवलेला आहे। बघू शकता तुम्ही या केरळच्या अशा बोट वगैरे बॅक वॉटरचं त्यांनी थोडंफार इकडे असं केलंय। आणि इकडे बघू शकता हे तुम्ही सगळे अशी तिकडे टी फार्मिंग जास्ती होतं तर हे असं टी फार्मिंगचे प्लांट दाखवलेत आणि हे हत्ती वगैरे केरळमध्ये दिसणारे पक्षी वगैरे इकडे असे दाखवलेले आहेत। आणि इकडे रेमंड रियालिटी ग्रुपने असं इकडे बनवलेलं आहे। हे इकडे कोणत्या इकडचं बनवलेलं आहे काय इकडे दाखवलं नाहीये, पण असं मस्त असं इकडे पाण्याचं दाखवलं। इकडे फ्लेमिंगो आहेत, तिकडे तो असा सिंह दाखवलाय गुहेमध्ये। त्यानंतर इकडे पण एक असा त्यांनी इकडे देखावा बनवलेला आहे। हा बघा इकडे असा एक पाण्यामध्ये असं त्यांनी ब्रिज दाखवला आणि इकडे असं हे घर आहे। त्यानंतर इकडे नाही बघा वृक्षवल्ली कुंड्यांमधील शोभिवंत पानांची झाडे झुडपे अशी इकडे ठेवलेली आहेत। वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि इकडे बाजूला पण तुम्ही बघू शकता ही जी काय कोणती शोभेची सगळी झाडं आहेत आणि इकडे त्यांची अशी नावं पण दिलेली आहेत सगळी कोणती कोणती इथे झाडं लावलेली आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारची झाडं आहेत ही सगळी इकडे नावं लिहिलेली आहेत। त्यानंतर इकडे हा विभाग 4 आहे। इकडे ना पडद्यामध्ये वाढलेली ही सगळी झाडं आहेत, म्हणजे ही अशी ते ग्रीन पडदा असतो ना त्याच्यामध्ये ही ठेवलेली झाडं असतात आणि ती इकडे बघू शकता तुम्ही इकडे ना त्यांची सगळ्यांची माहिती पण दिलेली आहे प्रत्येक झाडाची। इकडे पण आहे ना तुम्ही बघू शकता असा मस्त असं त्यांनी इथे असा देखावा बनवलेला आहे, घर टाइप बनवलेलं आहे आणि त्याच्या बाजूला जसं तुम्ही गार्डनिंग करता तसं त्यांनी इथे असं छोटंसं गार्डनिंग करून दाखवलंय। ही सगळी घराच्या समोर अशी गार्डनिंग मध्ये ठेवलेली सगळी अशी झाडं वगैरे आहेत आणि त्यांनी असा आहे ना हा ट्रॅक बनवलेला आहे। तुम्हाला ह्या ट्रॅक नुसारच असं जायचंय आणि तुम्हाला आजूबाजूला सगळ्या प्रकारची झाडं आणि त्यांची माहिती तुम्हाला इकडे बघायला मिळेल। आणि इकडे आहे ना तुम्ही बघू शकता ही सगळी आहेत ना अशी आयुर्वेदिक अशी आयुर तेजा उद्यान आहे। हे त्यांची अशी सगळी इकडे झाडं लावलेली आहे। बघा हे लिंबूचं झाड आहे, त्याच्यानंतर इथे ही बघा ही लेमन तुळस आहे, त्याच्यानंतर ही ओवा तुळस आहे। हे सगळे औषधी
झाडं आहेत ही. हे बघा, हे कोकमचं झाड आहे इकडे. सगळी अशी तुम्हाला झाडं बघायला. हे मिंटचं इकडे बघू शकता तुम्ही. हे मिंटचं झाड आहे. हे मिंटचं झाड आहे. त्यानंतर हा बेहडा म्हणून एक झाड आहे. असे इकडे सगळे आहेत ना, इकडे तुम्हाला ही औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती अशी इकडे ठेवलेले आहे बघा. इकडे कापूरचं झाड पण दिसतंय, रिठा आहे. त्यानंतर हा एक बघू शकता, इकडे पण त्यांनी हा सुंदर असा देखावा बनवलेला असा मस्त. इकडे झरणा आहे आणि बाजूला त्याच्या पूर्ण पानं फुलं. इकडे आल्याच्या नंतर तुम्हाला खूप मस्त फील येईल असं. तुमच्या चारी बाजूला आहे ना, बघू शकता तुम्ही, चारी बाजूला तुम्हाला ग्रीनरी, सगळी झाडं आणि फुलं अशी दिसतील. आणि इकडे ना तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये जी झाडं तयार होतात, तर इकडे ती झाडं ठेवलेली आहेत. ती बघा, ही सगळी तुम्ही फिश टँक मध्ये लावण्याची झाडं आहेत. त्यानंतर ही इकडे अशी सगळी ही पाण्यामध्ये तयार झालेली किंवा पाण्यामध्ये ठेवण्यासारखी अशी इकडे झाडं आहेत ही. हे बघा, तुमच्या घरातलं जर असं टँक, फिश टँक तुम्हाला डेकोर करायचं असेल तर इकडे ते अशी झाडं ठेवलेली आहेत. तर तुम्ही फिश टँकमध्ये कोणती कोणती झाडं किंवा असं हे ठेवू शकता, ते इकडे तुम्हाला ती झाडं बघायला पण मिळतील. हे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना हे झाडाचे. हे असे खोड आहेत, खूप मोठे मोठे आहेत. त्यानंतर ह्या बाजूला बघू शकता, इकडे तुम्ही एक स्टेज आहे हा वृक्षवल्लीचा. आणि त्यानंतर इकडे सगळे असे शाळेतली मुलं पण आलेली आहेत. सगळ्याचं वृक्षवल्ली हे प्रदर्शन बघण्यासाठी शाळेतल्या मुलांना पण इकडे घेऊन आलेले आहेत. आणि इकडे बघू शकता या सगळ्या वॉलवरती आहेत ना, शाळेतल्या मुलांनी काढलेले फोटोज वगैरे आहेत. आणि त्या बाजूला तिकडे आहेत ना, शाळेतल्या मुलांनी जे काय निसर्गाच्या रिलेटेड ज्या पेंटिंग केलेल्या आहेत त्या तिकडे तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तर इकडे तुम्ही बघू शकता, इकडे ना असं कॅक्टसची अशी झाडं आहेत. इकडे खूप आपल्याला जास्ती माहिती नसतील, आपण हे झाड किंवा हे झाड बघितलं असेल फक्त, पण इकडे कॅक्टस झाडांचे ना खूप त्यांनी इकडे अशी हे ठेवलेली आहे. खूप सारी कॅक्टस झाडांच्या जाती इथे ठेवलेल्या आहेत त्यांनी. बघू शकता तुम्ही, या सगळे कॅक्टस मध्ये येतात. आणि त्यानंतर ह्या बाजूला पण आहे ना संकुलट अशी दुर्मिळ जातींची इकडे अशी झाडं ठेवलेली आहेत. ती बघा, एकदम छोटी छोटी झाडं आहेत, पण खूप अशी मस्त अशी सुंदर झाडं आहेत ती. बघू शकता तुम्ही. हे बघा, ही घरामध्ये ठेवण्यासाठी किंवा आपण अशी कुठेही बघतो, ही छोट्या प्रकारची झाडं आहेत सगळी. तर इकडे एक तुम्ही बघू शकता, इकडे त्यांनी असं पूर्ण गावाच्या घराचा असा देखावा बनवला आहे बघा. इकडे असं गावचं घर आहे. त्यानंतर इथे अंगणामध्ये तुळस लावलेली आहे. आणि तुम्ही घराच्या बाजूलाही कशा प्रकारे झाडं लावली आहेत तशी तुम्ही झाडं लावू शकता, असं त्यांनी इकडे सगळं दाखवलेलं आहे. ते मागे पण तुम्ही पूर्ण बघू शकता, तुम्हाला एकदम असं इकडे गावचा असा पूर्ण लुक बनवला. इकडे अशी विहीर दाखवली आहे. आणि इकडे बाजूला पण तुम्ही झाडं बघू शकता. ही सगळी अशी तुम्ही गावच्या घराच्या आजूबाजूला जशी झाडं असतात तसं इकडे पूर्णपणे दाखवलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही, हा सगळा हा कुंडीतील भाजीपाला आहे. इकडे बघा, हे आळूचं झाड लावलेलं आहे, कांद्याचं झाड आहे, पालकचं झाड आहे, त्यानंतर वांग्याचं झाड आहे. ही सगळी इकडे भाज्या आहेत. त्या बघा, हे मुळ्याचं झाड आहे, टोमॅटोचं झाड आहे, इकडे मिरचीचं झाड आहे. अशी सगळी इकडे भाज्यांची झाडं अशी इकडे बघा. एक काकडीचं झाड आहे इकडे. हे बघा, हे कोबीचं झाड आहे. त्यानंतर इकडे या बाजूला बघू शकता, सेवा विवेक असा इकडे स्टॉल आहे, एकदम ग्रामीण रोजगार की ओर. आणि यांच्या स्टॉलवरती आहे ना तुम्हाला इकडे सगळी लाकडाचे वस्तू अशा त्यांनी इथे सेलसाठी ठेवलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, या सगळ्या अशा लाकडाच्या चेअर वगैरे आहेत. त्याच्यानंतर यांच्याकडे ना लाकडाच्या अशा शोपीस वस्तू आहेत. बघा, हा ट्रे वगैरे आहे चहाचा. आणि त्यानंतर असे तुम्हाला हे गळ्यातले पण इकडे आहेत, टी टोस्टर आहेत. आणि इकडे ना हे त्यांनी असे कंदील ठेवलेले, ते सगळे असे लाकडांचे कंदील आहेत. त्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही, हे ना सगळं हे पेपर पासून बनवलेले आहे ते फ्लॉवर पॉट. आणि इकडे त्यांनी असं प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत. हे सगळे बघू शकता तुम्ही, क्रिप पेपर पासून हे फ्लॉवर्स बनवलेले आहेत सगळे. हा बघा, हा मोर बघू शकता किती सुंदर त्यांनी बनवलेला आहे असं इकडे. आणि इकडे बघू शकता तुम्ही, हे एक त्यांनी असं मिनिचर गार्डन बनवलेलं आहे. तुम्ही कुठल्या पण रिसॉर्टला वगैरे किंवा मोठमोठ्या बंगल्यांच्या बाहेर तुम्हाला हे असं गार्डनिंग केलेलं बघायला मिळतं. असं मस्त असं इकडे झरा दाखवलेला आहे त्यांनी आणि खालती असं पाणी आहे. त्यानंतर इकडे आल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला इकडे बघू शकता, हे बटरफ्लायचं असं त्यांनी इकडे ना भारत देशातील फुलपाखरांच्या 6 कुळांमध्ये सुमारे 1325 प्रजाती आढळून येतात. तर त्यापैकी 130 प्रजातींचे इकडे छायाचित्र लावलेले आहेत.
हे बघू शकता तुम्ही, सगळी फुलपाखरांची आहे ना इथे तुम्हाला छायाचित्रामध्ये फोटोज बघायला मिळतील। या 130 प्रजाती आहेत फुलपाखरांच्या, त्यांचे इकडे फोटो लावलेले आहेत। हे बघू शकता तुम्ही, सगळे वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरू आहेत। हे असे तुम्हाला इकडे हे फुलपाखरांची या प्रजाती इकडे तुम्हाला बघायला मिळतील। तर गाईज तुम्ही बघितलं अशा प्रकारे आपण हा वृक्षवल्ली इकडे प्रदर्शन भरवलेलं आपण कव्हर केलं। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।